आपल्यासाठी. गोपाळा गोपाळा देवकी नंद गोपाळा. थोर समाज सुधारक संत गाडगे बाबा यांना प्रणाम करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेडगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेपुजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी राहत होते. त्यांचे बालपण मामाकडे गेले. डेपुजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना 4 अपत्ये होती, पण ते संसारात फारसे रमले नाही. सुसंस्कारयुक्त समाजाची घडण करायची असल्यास अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, धर्मविषयांच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोध समाज जागरण करायला हवा असे गाडगे बाबांचे परखड मत होते. त्यासाठी बाह्याची भूमिका न घेता त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती कार्याचा प्रारंभ केला. गोपाळा गोपाळा देवकीनंद गोपाळा हे त्यांचे आवडे भजन होते. समाजातून बदल घडविण्याची ताकद फक्त शिक्षणात आहे. या माताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला. शाळांसाठी त्यांनी आपली जागा दिली. तसेच आळंदी व पंढरपूर या धार्मिक ठिकाणाहून धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालये बांधली. अनेक नद्यांकाठी घाट बांधले. अतिशय गरीब अनाथ अपंग लोकांसाठी अन्नछत्री व्यवस्था केली. कुटुंब रोगींची सेवा केली. त्यांचे उपदेश अगदी साधे सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यवस्थांच्या आधारे जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता वाळू नका, असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असे. असे अनमोल विचार असणारे संत गाडगे महाराज यांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे छोटे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.